डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। जे बलाढ्य उमेदवार आहेत त्यांचं नावच मतदार यादीत नसेल तर ते फॉर्मच भरू शकणार नाहीत। त्यामुळे हा घोटाळा कोण करत आहे ते कळत नाही। उघडपणे पैसे वाटले जात होते। महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी घाणेरडी निवडणूक पहिल्यांदा पाहिली अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। नाही, मतदारांची पळवापळी म्हणजे पळवापळी नाही, अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवारांची पळवापळी चालू आहे। म्हणजे आता सुधीर भगत नावाचा आमचा उमेदवार आहे, विधानसभेला मतदान आहे, लोकसभेला मतदान आहे, 3 वेळेचा नगरसेवक आहे, त्याचं घर गेले 50-100 वर्ष तिथेच आहे, त्याच्या नावाने त्याच्या वडिलांच्या नावाने तो एरिया ओळखला जातो। असं असताना त्याचं मतदार यादीतनं नावच गायब झालं, कारण का तो उमेदवार आहे। असंच एक पुण्याला इम्रान नावाचा, पिंपरी चिंचवडला इम्रान नावाचा आमचा कार्यकर्ता आहे, त्याच्या आई वडिलांचं नाव इंदापूरमध्ये सापडली। इंदापूर हे दुसऱ्या वॉर्डात पण नाही, डायरेक्ट इंदापूर। मी आता ट्विट पण केलं त्याच्यावर, मी काय चालू काय आहे। निवडणूक याद्या ह्यांच्यासारखा मोठा घोटाळा महाराष्ट्र देशभरात कुठे नाही हो। तर किती साधं आहे, तुमचं नाव टाकायचं, एरिया बस संपला, नुसतं टाकलं की आलं पाहिजे। कोण घोटाळा करतं, काय ह्याच्या मागचे उद्देश आहेत काही कळायला मार्ग नाही। उमेदवारच म्हणजे जे बलाढ्य उमेदवार आहेत, जे ताकदवान उमेदवार आहेत, त्यांचं नाव मतदार यादीतच नसेल तर ते फॉर्मच भरू शकणार नाही। हे डोक्यात ठेवून हे कारवाया केल्या गेल्या। सांगलीमध्ये आपण पाहिलं की आंदोलन सुरू नाही, ते बरोबर आहे, कारण का तिथे मतदानच्या टक्केवारीमध्येच घोटाळा आढळला आहे आणि त्याच्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काहीच नव्हतं। त्यामुळे आक्षेप घेऊन कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि कार्यकर्ते भडकणार ना हो, शेवटी सगळी मेहनत पाण्यात जाणार दिसतंय। आणि ह्या चोरी, ह्या सरकारी यंत्रणेचा वापर करायचा आणि त्याच्यातनं हे घोटाळे करायचे, ते बरोबर नाही। काल बऱ्याच ठिकाणी लक्ष्मी दर्शन पण पाहायला मिळालं, ईव्हीएम देखील फोडण्यात आलेले आहेत। म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये इतकी घाणेरडी निवडणूक पहिल्यांदा बघायला मिळाली की जिथे उघडपणाने पैसे वाटण्यात आले, उघडपणाने पैसे वाटणाऱ्यांना पाठिंबा देण्यात आला, सरकारी यंत्रणा हातावर हात ठेवून बसलेली दिसते। असं असेल तर लोकशाही टिकणारच नाही, संपली लोकशाही। संतोष बांगर देखील व्हिडिओ पाठवते, ते काय ते त्यांचं चालूच आहे, लुटूपुटूची लढाई आहे ती, त्याला काय अर्थ नसतो। खालच्या काय निकाल लागणार, आज 20-21 निकाल लागणार नाही, 20-21ला निकाल लागणार आहे म्हणजे आता ती कोर्टाने निर्णय दिला आहे, पण मुळात हा सगळा घोटाळा जो काही निवडणूक आयोगाने केला आहे, निवडणूक आयोग हे म्हणजे हे कुठल्या पद्धतीने काम करते हे मला काय समजत नाही। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।